अमाय कवा येते हो बापा? कवा येते म्हटलं? किती डावची वाट पाहून राहिली बापा. तुला तर म्हटलं बाई अशा कपडेवर नाही भेटू. साड्या घालून आलो असतो ना घरून, काय झालं असतं? 5 मिनिट वेळ झाला असता, त्याने थांबले असते इथं. काय माय काजल तू तरी थांब ना व माय, थांब ना. आपण तिकडे कपडे घालायला जाऊन त्याने इकडे येऊन जाऊन लोक त्याला विचाराव कायले आले आणि काऊन आले, आणि त्याने सांगाव काजलच्या आणि कलावतीच्या भेटीला आलो म्हणून. म्हणजे आपला स्वतःचा पचका करून घ्या. तशी म्हणते लोक नवरा असून लफडे करते म्हणते. मग तर ते सबूतच होईन त्याच्याजवळ. काय माय कलावती तू थांब ना जराशी. यात मायला कालेले अव लवकर तरी बोलावती नाही, सकाळी बोलावत नाही, रात्री बोलावती. दुपारच्या टाइमाला बोलावलं त्याला भेटाले. आणि तिकडे मस्त शो चालू आहे, जनावर तिला मारून राहिला. ते अर्ध सोडलं, आपण चाललो आलो इकडे. अजून आपल्याला आगीत तेल टाकायचं आहे ना, तिला जिवंत मरेपर्यंत मारायचं आहे ना. तर मग काय ले बापा इकडे आणलं तुम्ही? यायला राहू दे ना, एक दिवस नसती भेटली तर काय झालं असतं? चोपडी लावा लागत होती जरा शिक. काय माय तुम्ही तरी थांब तू कमले. तू त्या पोरीलेच तर सोडलं नाही, तर तिला काय सोडशील? तो तर नवरा आहे तिचा. तू आगीत तेल टाकशील, तो तर मारणारच आहे. आणि मग त्याला बायको तू होशील का त्याची बायको? नाही तू होशील काय म्हटलं? पैसेवाला नाही आहे तो. पाहिजे स्वप्न पाहत असेल तिले मारण ते गीचा मी याले मी नवरा करण म्हणून. हो मी घाल नवरा करू बाबा त्याले? नाही तसं हाय गी जेवणच म्हणा तो. म्हणजे मी काय करू बाबा नवरा त्याले? ते मत ते काय पण आपण असतो तर मारून टाकलं असतं. काही सांगते ते का सुरी मुरी नेऊन दिली असती माझ्या घरची. एका सुरीत तर जीव जाते माय माय आले वाटते बाई, आले वाटते. थांब माय ओढणी गिणी बरोबर करो बापा. कपडे बिचारे जुने साहेब त्याने जर वक्तात जर नसतं सांगितलं ना, मस्त तयारी केली असती बिचारे. आपण शोप आले मस्त झालं असतं ते तयारी करून. एकदम आल्या काल्याक. ए श्री इकडे बघ ना. दादा तिकडे बोलताय ना, तू माझ्यासोबत बोल ना, इकडे पलट ना श्री. नंदूजी तुम्ही किती छान दिसत आहे आज. वाव खूपच सुंदर. बापरे किती हँडसम दिसत आहे तुम्ही. आणि दोघांनी पण 4 व्हीलर का बरं नाही आणली? 2 व्हीलर वर आले. 4 व्हीलर आणली असते आम्ही तुमच्या सोबत नसतो आलो का फिरायला? मला नाही आवडलं हे चालले 2 व्हीलर घेऊन. हो ना. श्री तुम्ही पण नाही आणली का तुमची वाली? त्यांची तर वेगळीच आहे, तुमची कुठे गेली? अरे हमें बोलने तो दो। वो क्वेश्चन पूछ रही, वो भी क्वेश्चन पूछ रही, फिर मैं किसको किसको आंसर दूं? आप ही बताओ. सांगा ना मला सांगा. अच्छा, माझी गाडी 4 व्हीलर जी आहे ना, ते बाबा घेऊन गेले. बाबाची गाडी सर्व्हिसिंगला नेली आहे, तर त्यामुळे नाही का. आणि राहिली गोष्ट श्रीची, तर श्रीच्या गाडीचं मला माहित नाही. अरे काजल, माझी जी कार आहे ना, ते माझ्या मित्रांनी नेली. आता कसं आहे, मित्राच्याही कामात पडायला लागते ना कधी. त्यामुळे मग 2 व्हीलर पण मित्रच घेऊन गेले होते. त्या आता कसे आहे, माझे सगळे मित्र गरीब आहे, तर गरीबाची सेवा करणं हे आमचं कर्तव्यच आहे. आता आमच्याजवळ पैसा आहे तर आम्ही कुठे टाकणार आहे, नाही का? तर मग आम्ही काही ना काही सेवा करत असतो, कोणाची ना कोणाची गाडीत पेट्रोल भरून देत असतो. ठीक आहे, गाडी घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आम्ही घुमतोच, आम्हाला काही इतकं हे नाही की गाडीनंच घुमलं पाहिजे म्हणून. का बरं, तुम्हाला पाहिजे का 4 व्हीलर? अच्छा हो का? बाई मला माहितच नव्हतं. ठीक आहे ना, मला कार पाहिजे. पण मला पण कार पाहिजे. मला असं नुसतं पैदलच घुमावं लागतं जिथे तिथे. मला एक कार आणि एक ड्रायव्हर पाहिजे बस. अच्छा ठीक आहे ना. बर्थडे बर्थडे येणार आहे तुझा आता, तुझ्या बर्थडेला. ठीक आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज. कलावती, एक गोष्ट सांगू का तुले? अमाय नंदूजी तुम्हाला माझ्यासोबत बोलायची कोणी इजाजत मागत आहे? बोला. तू का नाही फक्त हे असे कपडे नको घालत जाऊ. काय आजीबाई आणि साडी घालून घेतली तू हे? आपल्याला असं पटत नाही. अशी जर राज जशीन तर मग झालं रे बा. आपल्याला पटत नाही ते. अरे अरे तसं नाही नंदूजी, मी चांगलीच साडी घालते घरी. माझ्याजवळ खूप साऱ्या साड्या आहेत चांगल्या चांगल्या, आणि ड्रेसेस पण आहे. पण ते काय झालं ना, आज थोडं मला माझ्या आजूबाजूचा थोडा परिसर स्वच्छ करायचा होता. तर म्हटलं बाई साधीच साडी घाला. तर मग साधीच साडी घातली मी. मग तुमचा वेळेवर फोन आला ना भेटायला येतो म्हणून, मला आवरायलाच वेळ झाला. मग मला साडी बदलायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे मग आम्ही दोघींनी पण साडी नाही बदलवली. हो का? हो. आणि मला 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 पण कार पाहिजे. बघा काजलला कार देते म्हणते आणि मला. काही टेन्शन नको घेऊ ना, तुला पण कार देतो. हा, काही टेन्शन घेतो, तुलाही देतो. काजल, खरंच खूप सुंदर दिसत आहे तू. काळी आहे पण खूप म्हणजे चांगली दिसत आहे. सोडा ना आता काळ्याचं ना गोऱ्याचं, माणूस तर माणूसच ना. काही पण तुम्ही. आता मी ब्युटी पार्लरला नाही जात, मी साधी सिंपल राहते म्हणून काढी आहे. मला ब्युटी पार्लर करू द्या बरं. ठीक आहे, मला रोज तुम्ही फोन पे करत जा 5-5 हजार. मी रोजच माझी ब्युटी मेकअप करत जाईन. ठीक आहे ना, पाठवत जाल ना? बरं बरं, ठीक आहे ना, पाठवत जाईन. बरं बरं नंदूजी, मी काय म्हणते सॉरी, बट नाही आज आमच्या गावामध्ये भांडण चालू आहे तिकडे नवरा बायकोचं. तर आम्हाला त्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे बघण्यात. तर आम्हाला तिकडे जायचं. आय मीन नाही का, इकडे लोक येणं जाणं करते का नाही, तर मग चांगलं नाही दिसत ते. तर लोक बघते आपल्या इकडे, तर मग लोक काही पण विचार करून घेतात ना. काही पण म्हणजे त्यांचा विचार म्हणजे राईटच राहणार ना. आता आपण तसं आहे तसंच दिसणार ना लोकांना पण. तर म्हणून म्हणते का तिकडे ते पाहणं चालू आहे, लोकांचं येणं जाणं चालू आहे, तर कोणी पण इकडे येऊ शकते. तर मी काय म्हणते, चला लवकर तुम्ही चालले जाता. उद्याला आम्ही आपल्या त्या रेस्टॉरंटला भेट द्यायला येईल तुम्हाला. हो हो खरंच ना. जरासं पाहिले जायचं आहे ते कसं मारते ना काय मारते. म्हणजे
हे बाया म्हणजे कसं सोडवते, मारून राहिला ना जोरा जोरात त्याला श्री. तर मग बघायला जायचंय, म्हणजे कसं आमच्या घराजवळचे काकू आहे ना, कसं त्यांची हेल्प करायला नाही लागेल का? आता त्यांचे पतिदेव त्यांना मारता येतं. आता कोणी कोणी ते निघते खराब नवरे नाही का? पण तुम्ही खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे आणि खूप छान स्वभावाचे आहे. तर ठीक आहे, तुम्ही जाताना मग आता मी येते तुम्हाला उद्या भेटायला. ओके. बरं बरं, काही हरकत नाही, काही हरकत नाही, जातो आम्ही. अवा माय बाई, कुठचे पाहुणे वय व बाबा, काले काजले कुठचे पाहुणे वय व. काय व काकी, काय म्हणून राहिली? पाय 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 कसं बैरीवर घेते. कुठचे पाहुणे वाय, कुठचे पाहुणे वाय म्हटलं. अव रस्ता विचारून राहील ते, इकडे जाऊ का इकडे जाऊ म्हणते. मी म्हटलं कुकडे जा, एकच रस्ता निघते बापा. तेच सांगून राहील त्याले, पाहुणे घेऊन नाही वय बापा. अमाय हो का, त्याच्या गाडीवर बसू बसू सांग ना मग त्याले, इकून जा आणि तिकून जा, एवढं जवळ जाऊ तर सांगा लागते का माय? असं कोणते पाहुणे, चल माझ्या घरी चाय प्यायला घेऊन. काय माय बबिता काकी हो, त्या तोंडाले अराका नाही बोलायचा. अशा कोणत्याही माणसासोबत आम्ही जवळ जाऊन काय बोलणार आहे व? काही शरम करणं, शरम कराले काहीच्या काही कुठच्या कुठं बोलतो. आवा कोणाला शिकून राहिली तू? रस्ता सांगून राहिली म्हणून. खेळातले रस्ते कोण विचारते? सरेली माहित राहते, खेळात कुठेही जाय रस्ता एकच निघते. काय माय काजल, अव मी म्हातारी जरी झाली असन, जवान आहे माय दिमाग, जवान. शाहिन्या म्हणायची कुठच्या कुठं फेकते. बोल ना, मला काय करायला लागते? सांगून दे ना, का आमची बोलायला लावून राहिली. नंदूजी, श्री श्री जा, चालले जा ना तुम्ही, लवकर चालले जा. हे बुडी मियाड आहे, पूर्ण खोल पोल काढून टाकून लवकर चालले जा. पाय त्याने इशारा केला लागेल, लगेच पळायला दे पाय. काय झालं काकी? असं तू आहे वाटते इथं बिचका बंदर. हो वा, मी बंदर होय ना बिचका, तू घुबडी नाही का? घुबड्यासारखी आली, नुसतं घुबड्यासारखं तोंड वरती करू करू बोलून राहिली. कोण वय ना काय वय, पंचायती बायको. ए कोमलला तर खूप छान पूजा केली म्हणते ग मगाशी. महादेवाची मस्त गाणं वगैरे पण म्हटलं म्हणते. हो माय, मस्त पूजा केली ना मा पोरीनं, काही सांगाच नाही लागलं बापा. हो भल्ली गुणाची माय पोरगी नाही, पण खरंच कोमल ना, म्हणजे स्वतःहूनच तिच्यावर संस्कार चांगले पडले. आता गंगा भेटली तर आणखीच चांगले संस्कार पडते तिच्यावर. बघ बरं बाई, भिकार माय असून, तिची सावत्र माय असून, तिने चांगलेच संस्कार ठेवले शेवटी. आता तुम्ही मला काय माझी एवढी तारीफ कशाला करता काकू? मला लाज येते. माय गुणगान गायण्याला एकच पोरगी आहे ना माय तू. खरंच बापा, अशी पोरगी देवानं सर्वांनाच देव. हो ना माय, शिक्षणात हुशार, कामात हुशार, देवपूजेत हुशार, प्रत्येक गोष्टीत पोरगी हुशार आहे. टॅलेंटेड पोरगी आहे, सर्व गुण संपन्न पोरगी आहे मस्त. हो ना, दे ना गंगा मले ती पोरगी दे ना. देतो ना, तुला देतो मी. त्या पोराला पहिले नोकरीवर लावतो चांगल्यावाल्या. हो तेव्हा देतो मी तुला माई पोरगी. शांताबाई शांताबाई कुठे गेली? काकी शांताबाई घरी असन ना? घरीच असन. आम्ही वावरात गेलतो, वावरातल्या पिंडीची पूजा करून यावं म्हटलं. तर वावरातल्या पिंडीची पूजा केली नाही, येता येता भेटली बाई, येता इथं बोलून राहिली. काकू तुम्ही नाही केली का मग पूजा? झाली ना बाई माझी तर पूजा सकाळीच झाली, मी सकाळीच केली. मला वावरात जायचं होतं थोडस, तर मग मी पूजा सकाळीच करून घेतली. अच्छा अच्छा. रश्मी व बापा, रश्मी तर अजूनही नाही दिसून राहिली. कुठे गेली रश्मी? रश्मी काय माहित बाई, मला सकाळीच्या नवऱ्याचा तिचा भांडाचा आवाज येऊन राहिला होता. दोन गोष्टी झाल्या असन काय ना, म्हणून आली नसन ती, नाही काय असं काही असन. नवरा बायकोचं काय चालूच राहते, जाऊ दे. अहो गंगे पार्वती, अहो सर्वजणी चला तिकडे. रश्मी तिचा नवरा जीवानं मारू राहिला म्हणते, लवकर चला लवकर. माय व बाबा चला लवकर चला. अबे ओय मोठ्या, काऊन मारवायला म्हटलं? काऊन मारवायला? जास्त झाली का बायको तुले? देऊ का अजून दोन करून? अबे सोडणं दिले. हेंबाळ मोठा आहे बे. अमाय आता हे बुडग खायला मदत करते बापा. जाणार तू जाणं, हे मारसे बापा. कसे पाले भेटते तर मारू दे ना. एक कचका मारला का मर दिसते. अमाय ते वान्यरचे नाव बापा. शांताबाई येऊन राहिली होती ना, कवा येते? मारल्यावर येते का? अजून आलीच नाही. थांब ना व, ती आली का लवकरच गेम आउट होते ना. थांब ना जराशी, उशिरानं आली चल. हे मेल्यावर आली तर मग चांगलीच गोष्ट आहे. थांब, पोलिसाला फोन लावतो थांब. जाणं का जाणं काऊन? आई आई आणलं मी शांता काकूले आणलं. आई पाय नाही, शांता काकूले आणलं ना. आई काऊन गा भाल्या, काऊन मारवायला तू तिले? काऊन मारवायला म्हटलं? जास्त जीवाला का तिचा उतू का? जास्त तुझ्या जीवाला उतू? मारून राहिला सगळं जीवानं मारवायला का तिले? सुरी घेऊ मारवायला लाती तर ठीक आहे, भुकीला ठीक आहे, नवरा बायकोचं मारणं. सुरी घेऊन राहिला, त्या मायले त्या बहिणीला असंच मारलं असतं का तुला? आणि काऊन मारवायला तू तिले? तुला काय वाटलं शायन्या बोकड्या? माय गेम आउट. पाय वो बापा, हट्ट माय. काऊन बे तळशा, काऊन मारवायला तिले तू? नाही काऊन मारवायला म्हटलं? सांग लवकर सांग, काऊन मारवायला? तर एका महिलेवर अत्याचार करायचा आणि तिच्यावर हात उचलायचा आणि तिच्यावर नुसतं तिले मारायचा, पाय त्यावर गुन्हा दाखल करून लवकर सांग काऊन मारवायला? तर लवकर सांग. ते एवढ्या जोरे ना त्या पोट्टी तुले म्हणून राहिली का नका मारू बाबा, नका मारू बाबा. लेकरचं इकडे पाहून नाही राहिला शायन्या. राक्षस होय का बे, राक्षस होय का म्हटलं? काऊन मारवायला सांग. नाही लवकर सांग. लय उतुवीन राहिला का तू? उतू आले? एवढा भार मारत असते काय? एक चापट दोन चापट ठीक आहे, केस ओढणं ठीक आहे, सगळं रस्त्यावर मारून राहिला काऊन? इकत आणली का तिले? इकत आणाले का भाजीपाला आहे रस्त्यावरचा?
बैल बोकडे का झापडीत तोंडच पडन उलट सीधच पाडन एंबार तोंडावानाचं. हे पाय लवकर सांग कोण मारू राहिला तर लवकर सांग. पाय शांताबाई, माया घरात दखलंदाजी द्यायचं तुझे काही काम नाही. लवकर इथून चालली जाय. कोण लागतं तू? नाही कोण लागतं म्हटलं. चालली लोकांच्या घरात रांगा अडवाले. त्या घरचं कमी पडते काय? त्या नवऱ्याला सुधरवणं पाहिजे. तो दारू पेते, दारू प्यायले. आणि गंगाबाई तू लोकांची लेकरं घेऊ वागवताना माहित आहे ना मग. लोकांचे लेकरं घेऊ वागवायले सांगून राहिली तसं. काय केलं म्हणजे 15-15 हजाराची शॉपिंग ना चुकल्या उलचकते. नाश्त्यापुरता बर्थडे केला हिनं, काय ते वाढदिवस साजरा केला त्याची 15-15 हजाराची साड्या घ्यायला लागते काय? 15-15 हजार खर्च केले तिनं. काही मजाकची गोष्ट आहे का म्हटलं. मला मारतो तू आता मार मार मला मारतो ना मार. नाही मला मारते काय नाही मला मारते का म्हटलं सांग. मार 1 बाय 1 खेळतो. हे एकटी पोरगी दिसली तुला काय म्हटलं तिच्या मागं कोणी नाही. तिच्या माय बाप जराशे गरीब काय पडले. अबे तू बे त्या घरी बरोबर राजी सोय नाही तिले तरी ती राहून तर राहिली. तिच्याकडे दुसरी बायको असती ना तुले कधीची तिनं टाकलं असतं ठोकर मारली असती माय बापाच्या घरी गेली असती. ठेव आहे म्हणून दिवस तरी काढून राहिली बे. आणि हे पाय राहिली गोष्ट 15 हजाराची. ते त्या वावरात त्या घरात राब कष्ट करते आणि तिचे 15 हजार म्हणजे 15 हजार म्हणजे खर्च केले म्हणून काय झालं. नाही काय झालं म्हटलं घरातच खर्च केले असेल ना. 5 हजाराची शॉपिंग केली तिनं. बाकी पुरा पैसा घरात गेला तिचावाला. पोट्टीचं दवाखाना आहे सगळं आहे. तेवढी शक्यानं होते का म्हटलं तेवढी शक्यानं. खर्च केले म्हणून काय झालं. त्या मायने त्या बहिणीने केलं असं असं झोडपलं असतं काय. आणि त्या बहिणीने त्या मायला झोडपू दे बरं असं आणि बरं आम्ही झोडपतो. मग माहित पडते ना कसे आग राहते मारण्याची आणि कसं दुसऱ्याला काय त्रास होते. कौन माझला काय जास्त माझाले तिनं 15 काय तुला 40 दिले दिले जिथे जवळ ठीक आहे पुरे 40 खर्च करायला लावतो. असा कसा तू तिच्यावर जुलूम करतो माहित पडते. मग आता तुला काय वाटलं आम्ही तिच्या बहिणी म्हटलं बहिणी खंबीरपणे आम्ही आहे तिच्या सोबत. कोणी तिचा बाल बाकाने करू शकत आम्हाला पहिले माहित नव्हतं म्हणून सांग. तिच्या तुलाच आपटू मारलं असतं आम्ही. आणि त्या गंगीले म्हणते लोकांची लेकरं वागवते. अबे त्या स्वतःचं पोट गया ते मायले मागते. तू तिच्यावर नुसतं कावर करतं. ते पोटी किती वेळची लढून राहिली. अरे जरा दया तुझ्या सोय ना ते गंगाचं सांगून राहिलं तिने दुसऱ्या लेकरं दया केली. तिचं किती मोठं मन म्हणा. लोक असे म्हणता भडवे हो तुमच्यानंतर देश मागा आहे. बोलायला लावून राहिला मला कुठच्या कुठे कैच्या कै. हे तिच्या वाढदिवस तरी केला. अबे तू तिला 10-20 रुपयाचा फरक तरी घेऊन दाखव. मला खाऊ तरी घेऊन दाखव. तेवढी तर लायकी नाही तुझी वाली. जुवा खेळताना जुव्यात हारत तवा रे. बिनफजूल मारू राहिला. तुला काय वाटतं तिच्या मागं कोणी नाहीये. असं कसं कोणी नाहीये. तिच्या माय बाबाचा आधार आम्ही देतो तिले. सांग काय म्हणतो तू. नाही काय म्हणतो सांग. नाही त्याचं काही नाही करायला लागत मला. म्हटलं ठीक आहे ना. देव सरेले दिसते सरेले देव दिसते मग. पण तिने माझं काही काम होतं काय. शांताबाई एक काम कर गंगेलेच्या घरी बिलकुल पाठवू नको. आपल्या घरी गंगेले ठेव आणि बिलकुल रिपोर्ट दे नावाचा. मग रे काय राहते बाई घरात असलं नसलं सर याचे पोटाला जेव्हा आटे पडेल ना तेव्हा समजन का बाई काय चीज आहे. आणि काऊन मारलं त्यानं. ठीक आहे ना. त्या मायलाही बोलावतो त्या बहिणीला बोलावतो बैठक बसवतो. असे कसं मारलं तुला साऱ्या लोक काही समोर वाढून राहिला. आणि त्या तिथं 3 बंधरी ना तिथं मस्त हसून राहिल्या. पण असं नाही का त्याला सोडू दे बा म्हणून आगीत तेल टाकून राहिल्या म्हणते कुत्र्या. तू एक गोष्ट भुलू नाही नको विसरू का तिच्या मागं कोणी नाही म्हणून. तिच्या मागं जरी कोणी नसलं ना एकटी शांताबाई खंबीरपणे उभी आहे तिच्या मागं. अशीच दयामाया लावतो का तिले. आपली दयामाया थुका पॉलिसची दयामाया नाहीये. वरतून चोपडलं ना अंदरून घाव दिले. हेंबार तोंड्या एका झापडीत तोंड फोडून डबलही तोंड वरते करून पाऊस नको तू. चांगला मारून राहिला बरं झालं. पोट्टी सांगायला आली तू मारून राहिला होता म्हणून माझ्या तिकडे जीव नव्हता लागून राहिला. धक जीव करून राहिला होता. तुला काय वाटते रे. तशी मी येऊनच राहिली होती तिला पाहिले. आता अन्यास करून ते पोरगी आली तर मी धावत आली. नाही तर आरामाने आली असती. एवढाच फरक पडला असता. ठीक आहे तिला माया घरी घेऊन जातो मी. त्या घर तर राहण्याच्या लायकीचं हायच नाही. त्या माया घरी घेऊन जातात. माया घरी नेल्यावर त्या पोटाला आट्या फोड देतात. त्या मायला त्या बहिणीला बोलावतो. पोलीस वाल्याला तर ते बोलावतो. स्टॅम्प पेपरवर लिहून घेतो सगळं काही. मला जुलूम करता बे शायने. अहो भेला ना होतो भेला ना. पुरी घोरपिळाच तर काळाची आहे. सर्व काळाचा आहे. थांब ना म्हणा शांतीला कमी नको समजू. कमी समजाले पुरी घोरपिळा काढल्याशिवाय शांत बसतो काय मी. पयाला ना आता त्याला अशी रश्मी जराशी कमी पडली म्हणून सांग. एका थापडीचा तर नाही येतो बरोबर. आणि कावा भागीरथ्या वा सहेल्या वा चांगल्या पक्क्या दोस्ती आहे तुमची वाली. नाही तुमच्याकडून तुमचं स्वतःचं पाय नव्हतं. तुमचा नवरा तुमच्याकडून पाय नाही झाला. नवरा टाकू मायच्या घरी येऊ बसल्या. आणि कोणी तर असं आहे नवऱ्याच्याच घरी राहते नवऱ्यालाच जायला टाकते. आणि तुमच्या इकडून नाही दुसऱ्याचं सुख पाय नव्हतं. दुखाय नका बाद जाऊन आगीत काऊन तेल टाकता तुम्ही. आगीत तेल टाकाले नाही काऊन तेल टाकता. तुमच्या झिपोट्या ओढू काय म्हटलं. ओढू काय तुमच्या झिपोट्या शायऱ्या वा. गद्या वाय का तुम्ही गद्या. शिकला सवरला आहे म्हणता ना. ग्रॅज्युएशन झालं इंजिनिअरिंग झालं MBBS झालं काऊन जाग्यावर बसलाय वा. चावट ढंडे करता म्हणून जाग्यावर बसलाय तुम्ही. जाग्यावर बसून खाता ना चांगल्या. अशा कशा खाता. आम्हाला नाही भेटत काम केल्याशिवाय खाले. तुम्हाला कसं भेटते. तुमचे धंदे चावट आहे ना म्हणून.
हाव ना, चालल्या घुबडीनी पाहिले. अव नाही कम से कम राहू दे बा, काही असं काय त्याला समजून सांगू दे. आणि तिच्या जागी जर तुझी माय बहीण असती तर आणि तुझी पोरगी असती तर ठीक आहे ना, सरीले देव दिसते एक ना एक दिवस. आणि का काजरे थांब, त्या नवऱ्याला सांगतो ना मी, नाही तुझ्या घरात अंधार टाकला मी ना आता, पाय तू आतापर्यंत तुम्ही आमच्या घरात अंधार टाकला आणि ठीक आहे ना, तर आमचा रुबाब पाहून घे तू काय आहे ना काय नाही, तर जे तू नाही करू शकत ना ते आम्ही करून दाखवतो. ठीक आहे ना, कमी नको समजू, इथे कमी समजाले त्यापेक्षा चॅप्टर आहे म्हटलं. पण आम्ही चांगल्या कामात चॅप्टर आहे, वाईट कामात नाही. तू 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 जास्त बोलू नको, तू करू नको. हे काय झापडीत चांगली जमेल तर दाबून द्या, निघ लवकर इथून. शाळे नावाची निघ. काकू काकू आईले पा, त्याला जाऊ दे, आईले पा. पार्वती चल, तिला माझ्या घरी घेऊन चल. बरं शांताबाई चल. आई आई व आई लढू नको ना आई, आईला लढू नको ना. शांता काकू, पार्वती काकू, गंगा काकू, आईले पाय ना, दवाखान्यात घेऊन चला आईले. आई लढूनच राहिली. मला एक सांग रश्मी, एवढा बार मारू दे पर्यंत तुझे हात पाय का मेले आहे का व? काय बिचारे रश्मी, आम्ही आमच्या नवऱ्याचा एवढा मार नाही खाल्ला. आमचा नवरा दारू पिते, त्या नवऱ्यानं तरी बिना दारूनच मारलं माय तुले. काय एवढा भार व बापा. ठीक आहे म्हणा, होऊ शकते बाई, माणसाच्या अंगातही जोरले राहते. ऐकते माय नसन पुरलीची ताकद नाही ना माय. माणसाच्या अंगात बाईच्या अंगात माणसात फरक राहते ना माय. माणसाच्या अंगात जास्त वजन राहते, जास्त दबाव पडते माणसाचा. माणूस हलका पतलाही राहिला ना तरी बाईपेक्षा तो म्हणजे डिशम करायला हेच राहते बाबा, भारीच राहते. बरं रश्मी, एक काम करतो आता, दातून एक गोष्ट त्याला नाही का चांगला पोटाला त्याच्या आट्या पडू दे. कसं राहते बायकोले मारणं, कसं नाही बलबर त्याला समजलं पाहिजे. आता तू माझ्याच घरी राह ना, शांताबाईच्या घरी राह. 3 दिवस माहित, 3 दिवस शांताबाईच्या इथं काही नाही होत. असेच 5-6 महिने काढतो आमच्या इथं. आणि त्याला चांगला आटा पडू दे. नाही त्याची मायले तिच्या बहिणीला बोलावलं त्यानं तर स्वतःच बोलावून आपण बैठक भरवून मग कुठे तुला तिकडे रवाना करण मी. तसं जायचं नाही, सांगून राहिली मी तुला. आता कान खोलून ऐक माझी गोष्ट. पण शांताबाई, माझ्या नशिबात ऐकावं. माझ्या काकाने बिचारे अरिष्ट आणला होता व मी नाही म्हटलं होतं. माझे माय बाप घरी नव्हते, माय बाप बाहेर गावले गेले होते. माझ्या काकाने जोडून दिलं माय. माझ्या 2 बहिणी दुखात पडले आणि मला दुखात टाकून दिलं बापा. देवा घरी गेला माझ्या काका. सांगो माय, लेकराचं इवन ना माय इवन. मी आई म्हणून टिकून राहिली नाही तर कोणी टिकलं नसतं याच्या हाताखाली. शांताबाई व बापा, तू देवासारखी धावून आली व. माझ्या लेकराला कोणा पाहिलं असतं व माय. नाही ना माय, पण तू एवढा भार नाही मारे ना. चांगला होता त्या नवरा, असं अचानक कसं काही बिघडलं काय माहित बापा. का दौरा पडते का होतील, काही फिट मीठ आहे का व? का दिमाग सरकते तिचा, काही आहे का तिला बिमारी? अव काहीच नाही आहे माय पार्वती, काहीच नाही आहे. त्याच्या मनाने केलं तर बरं. त्याचं म्हणणं काय व, एकच साडी पुरव तू मरेपर्यंत. साड्या नको घेऊ, कपडे नको घेऊ, घरात कोणते भांडे नको घेऊ. सांग बाई, पैसे जातील घरात कोणती वस्तू लागते आता घ्याव नाही का व? माझे पैसे कुठून येते? माझे काम तरी चालू आहे काय? काम चालू राहिलं तर मी त्याचे काय पैशाला हात नाही लावत. राब कष्ट करतो त्याच्या वावरात, कापसाचा पैसा येते पण मी एका पैशाला हात लावतो. आता मी कर्ज केले बाय लग्नाच्या पहिल्यांदा मी कर्ज केले, एवढे पैसे तावत का? माझ्या अंग पाय बोललं दुखून राहिले. शांताबाई दवाखान्यात घेऊन चल बाई मले. लय हलकट आहे बाबा रश्मी त्या नवरा, लयच आहे बापा. येऊ दे बरं, चांगली झाड तो त्याची. काही नाही बाई रश्मी, असं नाजूक राहायला नाही होत अशा माणसाच्या हाताखाली. ह्या माणसाच्या हाताखाली चांगलं जीवट चांगलं म्हणजे असं खिमे ठोकपणे उभं राहा लागते. कसं आहे, माणसाची गलती असली तर गोष्ट वेगळी आहे. माणसाची गलती नसेल माणूस मारत असन तर मग गोष्ट तर म्हणजे एक डोक्यावरच घेतली पाहिजे. तर रश्मी सांगून राहिली, सुधर तू सुधर. तुला सांगून राहिली मी, चांगली जीवट बन, अशी खंबीरपणे उभी राह का तो तुला भेला पाहिजे. म्हणजे एकदम हे नाही म्हणता का नवऱ्याला डोक्यावर नको घेऊ. ठीक आहे, बाकी ज्या गोष्टी पाळा लागते नवऱ्याच्या, जसं ते करायला लागते कर्तव्य, ते कर्तव्य पार पाडायचं ना. आपलं जे काम करायचे ते सगळं पार पाडायचं. पण आपलं जे त्यानं जे आपल्याला पैसे म्हणा का आपल्याला काही खर्च करायचा ते काढूनच घ्यायचा बाई. कारण की नवरा बाई त्याला तर करायच लागल. त्यानं काही नवरा दुसऱ्याच्या म्हणजे स्वतःच्या भरोशावर तू खासाठी नाही केला का, किंवा मग त्या भरोशावर त्यानं खाल्लं पाहिजे याच्यासाठी बायकोने केलं त्यानं. अरे काकू लावडीनं हसून राहिला तर माझ्या आईवर मारून टाका म्हणे जीवानं. घोडपिडाच काढू देतो आता मी, काढतोच त्याची. मला कोणीच थांबवायचं नाही, लहान असं का मोठं असं मी काही बोलतो, मला काही कोणा म्हणत नाही. सांगून राहिली मी. मी चांगली घोडपिडा काढतो त्याची वाली. थांब, तू दवाखान्यात जाय, मी त्याची घोडपिडा काढतो. छान ना बाई, घोरपिडा ना, मी येतो त्यासोबत. कोण म्हणते नको काढू, मी काढू लागतो तुला घोरपिडा. अशा कशा हसून राहिल्या त्या, सबूत आहे माझ्याजवळ का तुले काय म्हणे त्या, तू लिंक पोट्टे आहे ना आणि आम्हाला शो पाहू दे. ठीक आहे ना, एवढा शब्द काफी आहे. याच्या बाबतीत त्यानं काय म्हटलं सर मी समजू शकतो. मी पिंके रिंके त्यासोबत आहे मी. घोरपिडा काढू आपण, जे मनात आलं ते बोल, जो कोणीच काही म्हणणार नाही. त्या विचार करते का बोलायच्या वेळेस लावडी मी.
अव लफडेल आहे मग लफडेल. तिकडे 2 पोरं बोलावले होते, कोण आहे न काय आहे, कमली होते त्या डमरी. त्या दोघी जणी बोलून राहिल्या होत्या. मला काय म्हणे, लगेच लगे रस्ता विचारून राहिली म्हणे. मी म्हटलं जा ना त्या गाडीवर बस ना, एवढ्या जवळ जवळ जाऊ जाऊ कोणी रस्ता विचारते काय? हा, भीत होती समोर समोर चालला होता का तो? काही चिवट्या बनवते म्हटलंच मी तिले. तुमचा चावा ढंडा आहे म्हटलं तर बंद होणारच नाही म्हटलं मी नाही तोंडार म्हटलं, भेली नाही बाई मी. काय व्याचा आहे व माय, हायच तशात. आई, ऐ गंगा आई. अमाय काऊन व? तुले रडाले काय झालं? काऊन लढून राहिली बापा? कोमल काय झालं व? आई लग्नानंतर मला पण असंच करण का ग? असंच नवरा भेटला तर मला बघ ना काकूची काय हाल झाले. आणि मला माहिती आहे का मारल्यावर काय नाही पुरत आहे ताकद. जी काही खिमेटोकपणे उभं राहिलं तर नाही पुरत. आता तर ठीक आहे, मी तुझ्या सोबत आहे म्हणून मला आदर झाला, पण मला कोणाचा आदर नसला तर काय? यात्ता माहिलं का लेलं बाई, तुला मी चांगलाच पाहून देतो. त्याचं टेन्शन बिलकुल नको घेऊ ना. आधाराला आम्ही सगळेजणी आहे. हो, टेन्शन नको घेऊ तू. नमस्कार मित्रांनो, चला तर मग सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला. प्लीज कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला. 2 दिवस झाले तुम्ही मला कमेंट नाही केली, मला आवडलं नाही. तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.